नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या पिकासाठी जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात त्याचे महत्त्व काय काय असतात। त्यामध्ये झिंक असेल, बोरॉन असेल, फेरस असेल, मॅग्नीज असेल, त्यानंतर कॉपर असेल, निकेल असेल, मॉलिब्डेनम असेल, हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे यांचे आपल्या पिकामध्ये काय महत्त्व आहे। हे आपल्या पिकाला फार थोड्या प्रमाणात लागतात, पण आपल्या पिकाची जी विविध जे स्टेजेस असतात त्या स्टेजला आपल्याला हे खूप महत्त्वाचं असतं। आता शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाची चांगली वाढ होण्यासाठी, आपल्याला भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी, आपला जे फळ आहे त्याची दर्जा चांगल्या मिळवण्यासाठी आपण NPK म्हणजेच नत्र, स्फुरद, पालाश याचा वापर करतो। पण मित्रांनो, फक्त NPK दिल्याने आपलं पीक जे आहे ते पूर्णपणे निरोगी आणि उत्पादनक्षम होईल असं नाही। पिकाला काही मुख्य जे अन्नद्रव्य आहे ते फार कमी प्रमाणात लागतात, पण त्यांचे जे महत्त्व आहे ते खूप मोठे असते। यांनाच आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतो। आता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत झिंक, बोरॉन, लोह, मॅग्नीज, तांबे, मॉलिब्डेनम, त्यानंतर क्लोरीन आणि निकेल यांची पिकामध्ये नेमकी काय भूमिका आहे आणि हे जर कमतरता यांची जर आपल्या पिकामध्ये जर झाली तर त्याची लक्षणे कोणती असतात, त्याचे व्यवस्थापन आपण कसं करायचं, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात झिंक। आता झिंक पिकामध्ये अनेक एन्झाईमच्या कार्यासाठी महत्त्वाचं असतं। झाडाची वाढ आणि नवीन फुटव्यांची वाढ त्यामध्ये याचा सहभाग असतो। झिंकच्या कमतरतेमुळे काय काय होतं, झाडाची वाढ खुंटू शकते, त्याचबरोबर लहान जे पानं आहेत ते पाने लहान राहू शकतात, पानावर पिवळसरपणा येऊ शकतो, फांद्यांची वाढ कमी होऊ शकते आणि उत्पादन आणि गुणवत्तेवर आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो। म्हणून पिकामध्ये झिंकची कमतरता असल्यास माती परीक्षण किंवा पिकाची अवस्था पाहून आपण झिंकयुक्त जे खतं असतात त्याचा वापर करणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरं जे येतं ते बोरॉन। आता बोरॉन जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच बोरॉन आहेत। आता हे बोरॉनचा संबंध विशेषतः आपल्याला फुलधारणा असेल, परागीभवन असेल, त्याचबरोबर फळधारणा असेल यांच्याशी आहे। तर आता बोरॉनमुळे काय होतं, पेशींची विभागणी असेल, वाढ व्यवस्थित होण्यासाठी, फुलधारणा सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते, परागीभवन होण्यासाठी मदत होते, फळांची सेटिंग सुधारते। त्यामुळं काही पिकांमध्ये फळांचा दर्जा सुधारण्यासाठी आपल्याला ही बोरॉन मदत करतं। बोरॉनची कमतरता असल्यास नवीन वाढीवर परिणाम झालेला दिसून येतो, फुलगळ असेल, त्याचबरोबर फळधारणेत अडचणी आपल्याला येऊ शकतात। पण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोरॉन जास्त प्रमाणात देणे नुकसानकारक ठरू शकते। त्यामुळं अंदाजाने जास्त देण्यापेक्षा मातीचं परीक्षण करायचं आणि शिफारशीनुसार आपण याचा वापर करायचा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर येतं ते लोह। आता आपण लोह म्हणजे काय तर आयर्न। लोह जे आहे ते हरितद्रव्य निर्मितीसाठी आणि प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये महत्त्वाचं आहे। लोहाची कमतरता जर झाली तर विशेषतः नवीन पानामध्ये आपल्याला शिरांमधील भागा पिवळा पडताना दिसू लागतो। आता यामुळे काय होतं, पानांचा हिरवा रंग कमी होतो, प्रकाश संश्लेषणावर परिणाम होतो, त्याचबरोबर झाडाची वाढ आपल्याला कमी झालेली दिसून येते आणि उत्पन्नावर आपल्याला परिणाम होऊ लागतो। शेतकरी मित्रांनो, जमिनीचा pH जास्त जर असेल तर लोहाची उपलब्धता आपल्याला कमी होऊ शकते। आता त्यानंतर येतं जे मॅग्नीज हे प्रकाश संश्लेषण, एन्झाईमची क्रिया, नत्राच्या चयापचयाची साठी आपल्याला हे महत्त्वाचं असतं। याची जर कमतरता जर झाली तर पानावर आपल्याला पिवळसरपणा दिसू शकतो, वाढ कमी होऊ शकते, त्याचबरोबर जे दाणे असतात किंवा फळांची गुणवत्ता आपल्याला प्रभावित होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, म्हणून पिकाची वाढ व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला मॅग्नीजचं संतुलित पोषण महत्त्वाचं आहे। त्यानंतर जे येतं ते तांबे म्हणजे शेतकरी मित्रांनो कॉपर। आता हे एन्झाईमच्या कार्यासाठी तसेच पिकांची नैसर्गिक संरक्षण यंत्रणेसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे। झाडाची मजबूती वाढण्यास आपल्याला मदत होते, रोगप्रतिकार शक्ती क्षमता सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते, त्याचबरोबर धान्यांची भर गुणवत्ता सुधारण्यास आपल्याला मदत होते, पानांचा रंग असेल, चकाकी असेल ते टिकवण्यामध्ये आपल्याला मदत करतं। पण शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, तांबे ही आवश्यकतेपेक्षा जास्त आपण वापरायचं नाही। त्यानंतर मॉलिब्डेनम हे सूक्ष्म अन्नद्रव्य येतं। आता मॉलिब्डेनमचं आपल्या पिकाला अतिशय कमी प्रमाणात हे मॉलिब्डेनम लागतं, पण त्याची भूमिका महत्त्वाची आहे। शेतकरी मित्रांनो, विशेषतः नायट्रेटमध्ये रूपांतर आणि नत्राच्या वापराशी संबंधित प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं असं हे मॉलिब्डेनम आहे। म्हणून मॉलिब्डेनमचा संबंध नत्राच्या योग्य वापराशी आहे।
डाळवर्गीय पिकांमध्ये आपल्याला ही महत्त्वाची भूमिका याची असते. त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला क्लोरीन येतं. आता क्लोरीन हे नाव ऐकून अनेक शेतकऱ्यांना वाटतं की हे फक्त नुकसान करणारे आहे, पण पिकाला अतिशय कमी प्रमाणात क्लोरीनची गरज असते. याचा संबंध प्रकाशसंश्लेषणाशी, त्याचबरोबर पाण्याचे संतुलन राखण्यासाठी आणि वनस्पतीच्या ऊतीच्या कार्यांशी आपल्याला संबंध याचा असतो. शेतकरी मित्रांनो, मात्र अनेक जमिनी आणि पाण्यात आपल्याला क्लोराईड जे आहे ते पुरेशा प्रमाणात असल्यामुळे स्वतंत्रपणे आपल्याला क्लोरीन देण्याची गरज भासत नाही. आता निकेल जे आहे ते शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं असं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. निकेलचा संबंध युरिया आणि नत्राच्या चयापचयाशी आहे. आता निकेलच्या मदतीने आपण काही महत्त्वाच्या एन्झाईम्सचे कार्य व्यवस्थित होते. त्याचबरोबर नत्राचा वापर व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला याची मदत होते. युरियाच्या विघटनाशी संबंधित प्रक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते. बियाण्यांची उगवणासन, वाढासन यामध्ये याची मुख्य भूमिका असते. निकेल अतिशय कमी प्रमाणात लागते, त्यामुळे त्याचा वापर करताना आपण विशेष काळजी घ्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला कशी ओळखायची आहे? तर शेतकरी मित्रांनो, पिकांमध्ये काही सामान्य लक्षणे आपल्याला दिसली की आपण लगेच खत टाकतो, पण प्रत्येक वेळी पिवळे पान म्हणजेच एकच अन्नद्रव्याची कमतरता असू शकते असे नाही. उदाहरणार्थ पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे, फुलगळ होणे, फळधारणा कमी होणे, फळे किंवा दाणे लहानच राहणे, पानाचा आकार बदलणे, उत्पादन कमी होणे अशी लक्षणे अनेक कारणामुळे आपल्याला दिसू शकतात. त्यामुळे शक्य असल्यास आपण माती परीक्षण करून घ्यायचं, पिकाचं निरीक्षण करायचं, पाण्याची गुणवत्ता आणि या तिन्ही गोष्टीचा विचार करून आपण सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं द्यायचं त्याचा आपण अभ्यास करूनच शिफारशीनुसार आपण द्यायचं.